नमस्कार. इंदूला बदनाम करण्यासाठी मोठ्या बाई पुरेपूर प्रयत्न करत असतात, पण शेवटी त्यांना कळत नसतं की या इंदूला कसं बदनाम करायचं आणि कायमस्वरूपी या वाड्यातून बाहेर काढून टाकायचं. आणि अशातच आता त्यांना त्यांच्या जावयाने एक युक्ती सुचवलेली असते. अंजे सरकार म्हणत असतात, सासूबाई काळजी करू नका, माझ्याकडे एक भन्नाट कल्पना आहे. त्याची तुम्ही जर खरंच पुनरावृत्ती केलीत तर तुम्हाला नक्कीच रिझल्ट हा मिळणारच. त्यावर मोठेबाई म्हणत असतात, बघा यात काही प्रॉब्लेम होता कामा नये. त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, अहो सासूबाई, यावेळचा प्लॅन एकदम दमदार आहे, तुम्ही बघा तर खरं. आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, सांगा. आता स्टार्ट टू एंड सगळा काही प्लॅन बिंजे सरकार मोठ्याबाईंना सांगताच मोठ्याबाई म्हणत असतात, अरे वा, ही तर खूपच कमाल आयडिया आहे. या आयडियाने तर इंदूची चांगलीच गोची होईल आणि आपलं काम देखील सोपं होईल. त्यावर मात्र बिंजे सरकार म्हणत असतात, सासूबाई, ठरल्याप्रमाणे तुम्हाला सगळ्यात बेस्ट आयडिया दिली आहे, आणा मग 50,000 रुपये. त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात, काय चाललंय तुमचं, घरातल्या घरात आता पैशाचा व्यवहार करणार आहात का तुम्ही. त्यावर आता जावई म्हणत असतात, अहो कल्पना तर मीच दिली ना, पण जावई असलं म्हणून काय झालं. तेवढ्यात मोठ्याबाई म्हणत असतात, ते जाऊ दे, ते आपण पैशाचं नंतर बघू, आधी एक काम करा, आत्ताच्या आत्ता थेट गोपाळ कुठे आहे ते बघा. आणि मग लगेचच आता विंजे सरकार गोपाळ त्याच्या बेडरूममध्ये आहे की नाही याचा अंदाज घेण्यासाठी त्याच्या बेडरूमच्या आजूबाजूला भटकत असतात. आता त्यांना कळून चुकलेलं असतं की गोपाळ बेडरूममध्ये नाही आहे, तर त्याने फक्त बाहेरूनच कडी लावलेली आहे आणि गोपाळ कुठेतरी बाहेर गेला आहे. लगेचच आता विंजे सरकार धावत मोठ्याबाईंकडे येतात आणि म्हणत असतात, अहो सासूबाई, बहुतेक आपल्याला आता आयती संधी सापडली आहे, आपण आत्ताच्या आत्ता आपल्या प्लॅनला सुरुवात करू शकतो. आणि लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात, बरं आता ती इंदू कुठे आहे ते बघा. आणि लगेचच आता बिंजे सरकार म्हणत असतात, अहो पाठराखीणबाई तर किचनमध्ये आहे. हे वाक्य ऐकल्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, ठीक आहे, जाऊन तिला सांगा की मी तिला बोलवलं आहे अमुक अमुक ठिकाणी. त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, अहो मी नाही जाणार, उद्या जर हा प्लॅन उघडकीस आला तर ते माझ्या अंगलट येईल. त्यावर मोठ्याबाई म्हणत असतात, असं काय करताय, आता तुम्हीच म्हणालात ना प्लॅन अजिबात फुसका ठरणार नाही. त्यावर विंजे सरकार म्हणत असतात, तरी पण तुम्ही एक काम करा, हवं तर नारायणीला सांगा. आणि अशातच मोठ्याबाईंना आता हे म्हणणं पटलेलं असतं आणि मोठ्याबाईंनी थेट नारायणीचा वापर करत आता इंदूला थेट गोपाळच्या बेडरूममध्ये कोंडण्याचा प्लॅन यशस्वी करण्याचं ठरवलेलं असतं. बिंजे सरकारने दिलेल्या आयडियाला आता नारायणीताईमार्फत मोठ्याबाई सक्सेस स्तरावर नेणार असतात. इकडे नारायणी आलेली असते, त्यावेळेला मोठ्याबाईंना ती म्हणते, आई बोल. आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, नारायणी, आताच्या आत्ता इंदूला अमुक अमुक ठिकाणी बोलवायचं काम आहे महत्त्वाचं. आणि अशातच नारायणी म्हणत असते, यावेळेला कोणतं काम आई. त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात, डबल प्रश्न विचारायचे नाहीत, जेवढं सांगितलं आहे तेवढंच करायचं. आणि अशातच आता थेट नारायणी ताई इंदूला घेऊन त्या ठिकाणी पोचते आणि लगेचच मोठ्याबाई म्हणत असतात, जा नारायणी, तुझं काम झालं. मग नारायणी आपल्या बेडरूममध्ये जाते आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, इंदे, आताच्या आता गोपाळचा बेडरूम पूर्ण साफ कर. काय ना, गोपाळ एका शस्त्रक्रियेसाठी बाहेर गेला आहे, त्याला आल्यावर सगळं स्वच्छ वाटलं पाहिजे ना. त्यावर आता इंदू म्हणत असते, अहो काय चाललं आहे तुमचं, हे असं कधी तुम्ही मला याआधी सांगितलं नाही, आता तर मी या घरची सून आहे. त्यावर आता मोठ्याबाई म्हणत असतात, अगं सून आहेस ना म्हणूनच सांगते. आणि अशातच आता शेवटी इंदू हो म्हणते आणि जेव्हा ती गोपाळच्या बेडरूममध्ये जाते, अलगतच आता या विंजे सरकारने बाहेरून दाराला कडी लावलेली असते. आता इकडे इंदूला पत्ताही नसतो की आपल्याला आतमध्ये कोंडण्यात आलं आहे. आणि अशातच आता इंदू थोडी साफसफाई करते आणि मग तिला असं वाटतं की आपल्याला पाणी प्यायला बाहेर जायला हवं. आणि लगेचच आता ती दार उघडण्याचा प्रयत्न करते, पण काही केल्या दार उघडतच नसतं. मग ती ओरडायला लागते, पण काही केल्या त्या बेडरूममधून आवाज बाहेर हा जात नसतो. आणि अशातच आता मोठ्याबाई म्हणत असतात, काय जावई, कमाल आयडिया दिलीत तुम्ही. आता मात्र काय होणार आहे माहिती आहे का, ज्या वेळेला गोपाळ येईल, दार उघडेल आणि आतमध्ये त्याला इंदू भेटेल ना, तेव्हा तर तो तिला सोडणारच नाही.
आणि मग त्यावेळेला आपण तो सगळा सीन असा क्रिएट करायचा ना की इंदू ही लग्नानंतरही गोपाळच्या बेडरूममध्ये जाते आणि अशातच आता विंजे सरकार हसू लागतात. आता एकमेव विंजे सरकारांचं ह्या जो प्लॅन असतो तो नारायणीला कळालेला असतो आणि लगेचच आता नारायणीने ठरवलेलं असतं आई आणि यांचा प्लॅन हा पूर्ण हाणून पाडायचा. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी मी करीन. आणि लगेचच आता नारायणीने बाहेर जात थेट वेंकू महाराज कुठे आहेत याचा अंदाज घेतलेला असतो. तर वेंकू महाराज एका कार्यक्रमात व्यस्त असतात म्हणून नारायणीशी आता त्यांचं बोलणं होत नसतं. शेवटी थोडा वेळ गेलेला असतो आणि आता गोपाळही घरी यायला निघालेला असतो. इकडे अर्ध्या वाटेतच आता गोपाळला वेंकू महाराज भेटतात. त्यावेळेला आता वेंकू महाराज म्हणत असतात, काय गोपाळ आज कुणीकडे दौरा होता? त्यावर गोपाळ म्हणत असतो, काही नाही बाबा, जवळच्याच एका गावामध्ये एका पेशंटला माझी गरज होती, तिथेच त्याला जरा टोचून आलो. हे वाक्य ऐकल्यावर आता गोपाळला थेट वेंकू महाराज म्हणत असतात, बरं मला थोडं घरी यायला उशीर होईल, बहुतेक जास्त नाही, अर्धा तास. त्यावर आता गोपाळ म्हणत असतो, या तुम्ही. इकडे आपण पाहतोय आता गोपाळ तर घरी पोहोचल्यानंतर त्याने दाराची कडी उघडल्यावर तो आत शिरतो आणि आतमध्ये बेशुद्ध असलेल्या इंदूला पाहून तो मात्र आश्चर्यचकित होतो. आता लगेचच गोपाळने इंदूला आपल्या मिठीत घेतलेलं असतं आणि सोफ्यावर ठेवत तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडण्याचा प्रयत्न केलेला असतो. पण तेवढ्यात आपण पाहतोय आता मोठ्या बाई आणि बिंजे सरकार थेट गोपाळच्या बेडरूममध्ये शिरतात आणि बिंजे सरकारने कॅमेराच ऑन केलेला असतो आणि मोठ्या बाई बोलू लागतात, काय हे गोपाळ, म्हणजे लग्नानंतरही माझ्या मुलाची बायको तुझ्याबरोबर? अशातच आता गोपाळ म्हणत असतो, मोठ्या बाई शब्द जरा जपून वापरा, तुम्हीही पाहिलंय, मी आत्ताच बाहेरून आलोय आणि दार उघडल्या आतमध्ये इंदू मला बेशुद्ध भेटली आहे. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, हे कोणाला पटणार आहे, पण तुम्ही दोघं आतमध्ये होतात हे मात्र आम्ही दोघांनी पाहिलं आहे. आणि अशातच आता खूप मोठा गवगवा मोठ्या बाईंनी सुरू केलेला असतो. अशातच आता इंदूला शुद्ध आलेली असते आणि तिथे अधोक्षर देखील पोचतो. त्यावर आता मोठ्या बाई म्हणत असतात, बघ अदू बघ, मी तुला सांगत होते ना या मुलीशी लग्न करू नकोस, हिचे काही खरं नाही आहे. त्यावर आता अधोक्षर म्हणत असतो, नेमकं काय झालं आहे? त्यावर आता मोठ्या बाईंनी सगळं काही सांगितल्यावर अधोक्षर म्हणत असतो, असं शक्यच नाही आहे, माझी इंदू असं कधीच वागणार नाही. त्यावर आता विंजे सरकारांनी व्हिडिओ बनवलेला असतो. तो व्हिडिओ थेट अधोक्षरला दाखवल्यावर अधोक्षर म्हणत असतो, हे काय आहे गोपाळ, तू बेडरूममध्ये माझ्या इंदूला कोंडून ठेवलं होतंस? त्यावर गोपाळ म्हणत असतो, अधोक्षर तुझा काहीतरी गैरसमज होतोय, मी असं काही केलेलं नाही आहे. हवं तर तू तुझ्या काकाला विचारू शकतोस, ते मला आत्ताच बाजारात भेटले होते. आणि तेवढ्यात आता थेट थोड्या वेळाने वेंकू महाराज घरी आल्यावर हा सगळा गोंधळ कळल्यावर त्यांनी लगेचच आता मोठ्याबाईंना सणसणीत अशी कानाखाली दिलेली असते. कारण वेंकू महाराजांना अंदाज आलेलाच असतो या सगळ्या कट कारस्थांमध्ये मोठ्या बाईच असू शकतात. आणि अशातच आता थेट मोठ्या बाई बोलू लागतात, व्यंकट भाऊजी, तुम्हाला इथलं काहीच माहिती नसताना तुम्ही माझ्यावर हात उचलला कसा, स्वतःच्या पोराला वाचवण्यासाठी? आणि अशातच आता वेंकू महाराज म्हणत असतात, मला माहिती आहे माझा पोरगा निर्दोष आहे, कारण थोड्याच वेळापूर्वी तो मला बाजारात भेटला होता, म्हणजे तो दुसऱ्या गावात एका पेशंटला टोचायला गेला होता. हे वाक्य ऐकल्यावर मात्र आता मोठ्या बाई चांगल्याच तोंडघशी पडलेल्या असतात. आणि अशातच आता सगळं काही आपल्या अंगलट येणार हे जेव्हा आता बिंजेला कळालेलं असतं. बिंजे तिथून आता वाड्याबाहेर पळत असतो, पण नारायणीताईने आधीच आता दांडका घेऊन बिंजेला धोपटायला सुरुवात केलेली असते. त्यावर सगळे विचारत असतात, अगं हे नारायणी काय चाललंय, असं का करतेस तू? त्यावर नारायणी म्हणत असते की हा सगळा प्लॅन माझ्याच नवऱ्याचा होता. मित्रांनो, आता तर नारायणीने जवळजवळ बिंजेला चांगलंच धोपटलं आहे, पण असंच मोठ्या बाईंना देखील धोपटलं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.